Hello student, welcome to first year Diploma Applied Mathematics lecture series. I am Professor Sahani sir. Unit number 2 Integral Calculus. ओके चॅप्टर इंटिग्रेशन बघतोय आणि आपलं लेक्चर नंबर आहे 29. तर विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण बघितलं होतं लेक्चर नंबर 28 आणि लेक्चर नंबर 28 मध्ये बघितलं होते काही फॉर्म्युलेज इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेज बघितले होते आणि सर्व विद्यार्थ्यांनी ते फॉर्म्युले पाठ केले असतील, लिहून काढले असतील. ओके काही विद्यार्थी अजूनही मला वाटतं अभ्यास करत नाहीये, त्यांनी अभ्यास करा, फॉर्म्युले लिहून काढा, पाठ करा. दररोज फक्त 5 फॉर्म्युले जरी पाठ केले तरी तुमचे एका वीक मध्ये सर्व फॉर्म्युले पाठ होतात. फक्त ते केलं पाहिजे, केल्यावर सर्व होतं, फक्त केलं पाहिजे. ठीक आहे. तर आजचं आपलं लेक्चर नंबर 29. विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो, जर फॉर्म्युले पाठ नसतील तर तुम्हाला चॅप्टर समजणार नाही, म्हणून फॉर्म्युले पाठ पाहिजे. कदाचित काही विद्यार्थ्यांनी फॉर्म्युले पाठ केले नसतील तर नोटबुक मधले फॉर्म्युले घेऊन लेक्चर करा. ओके आणि मी काय शिकवतो ते स्टेप बाय स्टेप नोटबुक मध्ये उतरवा, जिथे काय अडचणी तुमचे फॉर्म्युले बरोबर असतील. ओके आता आजपासून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म्युले पाठ केले नसतील त्यांनी फॉर्म्युले पाठ करायला सुरुवात करा. ठीक आहे, जाऊया लेक्चर नंबर 29. लेक्चर नंबर 29 मध्ये बघूया रूल्स ऑफ इंटिग्रेशन. ओके रूल्स ऑफ इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन सोडवताना रूल्स यूज करायचे. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये रूल्स बघितले होते. ओके ऍडिशन असेल तर काय करायचं, सेपरेट करून डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. नंतर मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं. तर रूल्स ऑफ इंटिग्रेशन आपण बघणार आहोत. रूल 1, रूल 1 मध्ये इफ एफ ऑफ एक्स इज अ इंटिग्रेबल फंक्शन, इंटिग्रेबल इफ एफ ऑफ एक्स इज इंटिग्रेबल, इंटिग्रेबल म्हणजे इंटिग्रेशन काढता आलं पाहिजे. अँड k is any scalar then okay f of x is integrable and k is any scalar, then integration k f of x dx इक्वल टू, तो जो हा जो k कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचा आहे. म्हणजे इथे बाहेर घ्यायचं हे काय येईल, k इंटिग्रेशन f of x dx. फॉर एक्झाम्पल समजा असं असेल 3 sin x dx. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सायन्सचं इंटिग्रेशन तर यायलाच पाहिजे, कोणत्या परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याला यायला पाहिजे. सायन्सचं इंटिग्रेशन, सायन्सचा डेरिव्हेटिव्ह. सायन्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, व्हेरी नाईस cos x, आणि सायन्सचं इंटिग्रेशन काय आहे, मायनस cos x. पाठच पाहिजे. ओके म्हणजे इथे बघा k बाहेर घ्यावा लागेल. हा k म्हणजे काय तुमचा 3 बाहेर घ्या. फक्त कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचंय, साइन x चं इंटिग्रेशन घ्यायचंय. ओके आणि तुम्हाला माहिती आहे साइन x चं इंटिग्रेशन काय आहे, मायनस कॉस एक्स. ओके इंटिग्रेशनच्या शेवटी प्लस सी घेतो, तर तुम्हाला माहिती आहे काय घेतोय, तर इट इज इंडिपेंडेंट इंटिग्रेशन. व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन डिफर बाय कॉन्स्टंट, म्हणून आपण इथे प्लस सी घेतो. म्हणजेच आपला आन्सर आला -3 कॉस एक्स. रूल समजलाय. जाऊया सेकंड रूल. रूल नंबर सेकंड मध्ये if f of x and g of x, if f of x and g of x are the integrable function,
of x, then integration f of x plus minus g of x. काय इथे इंटिग्रेशन मध्ये दोन फंक्शन आहे आणि त्या दोन फंक्शनची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही पैकी काही पण असेल, एक तर बेरीज असेल एक तर वजाबाकी असेल. जसं आपण डेरिव्हेटिव्हचा रूल यूज केला होता, तर सेपरेट करायचं. पहिलं घ्यायचंय एफ ऑफ एक्स चा इंटिग्रेशन मध्ये कोणतं साइन प्लस मायनस, प्लस असेल तर प्लस घ्यायचंय, मायनस असेल तर मायनस. नंतर सेकंड फंक्शन घ्यायचंय. सेकंड फंक्शन काय, जी ऑफ एक्स डीएक्स, आणि नंतर फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे जर ऍडिशन असेल दोन फंक्शनची तर काय करायचे, सेपरेट करायचे, दोन इंटिग्रेशन द्यायचे. ऍडिशन असेल तर दोन इंटिग्रेशन, आलं लक्षात. तीन फंक्शन असेल तर तीन इंटिग्रेशन सेपरेट करायचे. आणि इंटिग्रेशन देत असताना बा एफ ऑफ एक्स डीएक्स हा महत्वाचा आहे. काही विद्यार्थ्यांना डीएक्स लिहित नाही, तर तो डीएक्स महत्वाचा आहे, लक्षात घ्या. दिसतोय म्हणजे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याचा अर्थ म्हणजे इथे समजा असेल इंटिग्रेशन साइन एक्स प्लस एक्स क्यूब dx. How many terms? Very nice. Two functions. Sin x is one function and second function is x cube. दोन फंक्शन दिसत आहे, बरोबर. मध्ये कोणतं साइन आहे, बेरीज. म्हणजेच काय करावं लागेल, किती इंटिग्रेशन येतील, व्हेरी नाईस, टू इंटिग्रेशन येतील. पहिलं इंटिग्रेशन कोणतं येईल, साइनचं येईल. दुसरा इंटिग्रेशन कशाचं येईल, एक्स क्यूबचं येईल. मग ठीक आहे, इथे इंटिग्रेशन येईल साइन एक्स. पहिलं इंटिग्रेशन मध्ये कोणतं साइन आहे, प्लस साइन एक्स क्यूब डीएक्स. आता साइनचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे, परंतु एक्स रेस टू 3 चं इंटिग्रेशन करण्यासाठी तुम्हाला एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. जसं एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, तसंच एक्स रेस टू यांचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. मग आता एक्स रेस टू यांचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. मग इथे हेन्स वी गेट साइन एक्स इंटिग्रेशन काय, मायनस कॉस एक्स. मध्ये कोणतं साइन आहे, प्लस. आता इथे याचं इंटिग्रेशन काय, एक्स रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1. शेवटी प्लस सी लिहायला विसरायचं नाही. जाऊया शेवटचा रूल, रूल नंबर 3. रूल नंबर 3 मध्ये काय बघूया, if f of x and g of x are and k1 and k2 any two scalar then okay, this here is k1 f of x plus k2 g of x, k2 g of x. आता इथे नेहमीप्रमाणे आत्ताच आपण बघितलं ऍडिशन दिसतंय, सेपरेट करा. काय लिहिते, पहिल्या इंटिग्रेशन मध्ये k1 f of x dx बघा, प्लस दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये दुसरी टर्म येईल k2 g of x dx. आता पहिलाच रूल बघितला होता आपण, हा जो कॉन्स्टंट आहे k1 हा बाहेर घ्यायचा इथे आणि हा k2 इथे बाहेर घ्यायचा आहे. म्हणजेच काय येईल, k1 इंटिग्रेशन f of x dx प्लस इथे k2 बाहेर घ्यायचा आहे, k2 आउटसाइड
इंटिग्रेशन g ऑफ x dx. इथे आपले 3 रूल संपले. जाऊया नेक्स्ट फॉर्म्युले. इंटिग्रेशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. जसं तुम्ही डेरिव्हेटिव्हचं बघितलं होतं तसंच इंटिग्रेशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचे फॉर्म्युले अतिशय महत्वाचे. म्हणजे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तेच आहे, फक्त एक स्टेप एक्स्ट्रा. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये एक स्टेप एक्स्ट्रा होती कॉम्पोजिट फॉर्म्युलेची, तशी इथे एक स्टेप एक्स्ट्रा करायची. म्हणजे सगळे फॉर्म्युले तुम्ही कॉम्पोजिट मध्ये कन्वर्ट करू शकता. तिथे आपण काही फॉर्म्युले घेऊ, त्यावरनं तुम्हाला आयडिया येऊन जाईल कॉम्पोजिट फंक्शनचे फॉर्म्युले कशी तयार करायचे. तर आता आपण बघतोय इंटिग्रेशन ऑफ composite function. Very important topic. इंटिग्रेशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन बघूया आता फॉर्म्युले कशी तयार करायचे. पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशन ax प्लस b रेस्ट टू n dx. तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा फॉर्म्युला बघितला इंटिग्रेशनचा. इंटिग्रेशन x रेस्ट टू n dx. काय याचा आन्सर x रेस्ट टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. इथे बा रेस्ट टू n चे याचा आन्सर असं येणार आहे ax प्लस b रेस्ट टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. फक्त इथे एक टर्म डिनॉमिनेटरला डिवाइड करायचे. डी बाय dx ऑफ त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. काय डेरिव्हेटिव्ह ax प्लस b चा आणि त्याला प्लस c. म्हणजेच फॉर्म्युला तयार होतो इक्वल टू ax प्लस b रेस्ट टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 इंटू ax चा डेरिव्हेटिव्ह येईल आणि b चा डेरिव्हेटिव्ह काय 0 प्लस c. म्हणजेच वी गेट हियर ax प्लस b रेस्ट टू n प्लस 1 अपॉन हा n प्लस 1 इथे आणि इंटू a. तर a कुठून आला विद्यार्थी मित्रांनो ax चा डेरिव्हेटिव्ह a, b चा 0 येतोय. आला लक्षात. म्हणजे ह्या ax प्लस b च्या डेरिव्हेटिव्ह काय करायचंय. हा झाला पहिला पार्ट. आता दुसरा फॉर्म्युला बघूया. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. इंटिग्रेशन e रेस्ट टू x dx. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेले x चं इंटिग्रेशन काय e रेस्ट टू. मग इथे याचं पण इंटिग्रेशन काय e रेस्ट टू x चं इंटिग्रेशन काय नाही e रेस्ट टू x डिवाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा ax चा. आणि आताच आपण बघितलं x चा डेरिव्हेटिव्ह काय तो a येतो. म्हणजे e रेस्ट टू x अपॉन a प्लस c. हा झाला इंटिग्रेशन a रेस्ट टू x. आता एक्झाम्पल घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो बघा किती सिंपल एक्झाम्पल. e रेस्ट टू 4x इंटिग्रेशन. काय नाही रेस्ट टू 4x चं इंटिग्रेशन e रेस्ट टू 4x डिवाइड 4x चा डेरिव्हेटिव्ह दिसतोय ना 4x. याचा डेरिव्हेटिव्ह खाली येणार आहे 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 प्लस. कोणतं एक्झाम्पल घ्या e रेस्ट टू मायनस 3x dx. व्हॉट इज आन्सर इक्वल टू सांगा e रेस्ट टू मायनस 3x अपॉन मायनस 3 प्लस c. आता हे झालं डायरेक्ट पण आता हा हे जे आलं आन्सर हे कसं आलं काही जर डायरेक्ट देत आहे सर म्हणून इथे e रेस्ट टू मायनस 3x dx इक्वल काय e रेस्ट टू मायनस 3x अपॉन फॉर्म्युला काय तुमचा दिसतोय का ax चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 3x प्लस. हेच वी गेट e रेस्ट टू मायनस 3x आणि मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 3 प्लस c.
कोणता फॉर्म्युला यूज केला? डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स माहिती आहे ना? डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स इक्वल टू काय? के. म्हणून इथे आला -3. हे झालं आन्सर. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन मी तुम्हाला दिलं. जरा पुढे जमेल ना? ओके. नेक्स्ट, जर आता ट्रिग्नोमेट्रीचे काय प्रॉब्लेम घेऊया. ट्रिग्नोमेट्री साठी आपण यूज करू शकतो. ट्रिग्नोमेट्री साठी जास्त प्रॉब्लेम विचारले जातात कॉम्प्लेक्स. इंटिग्रेशन साइन ए एक्स अँगल आहे एक्स प्लस बी. ओके. आता साइनचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे काय विद्यार्थी मित्रांनो? इंटिग्रेशन साइन एक्स. व्हेरी नाईस. काय आहे? मायनस कॉस एक्स प्लस सी. याचा आन्सर तसंच येणार आहे. मायनस सांगा कॉस ए एक्स प्लस बी. ओके. फक्त जे डिवाइड येणार. डिवाइड कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? डिवाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस बी. Hence we get minus cos ax plus b. ओके. अपॉन तो एक्स दिसतोय याचा डेरिव्हेटिव्ह येईल ए आणि ह्या बी चा डेरिव्हेटिव्ह येईल 0 कारण कॉन्स्टंट आहे. म्हणजे जिथे डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कॉस ए एक्स प्लस बी डिवाइड ए प्लस सी. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन. ओके. साइन एक्स बघा याच्या आधी आपण बघितलं होतं काय? e⁴x कसं काढलं समजलंय. फॉर्म्युला कसं यूज केलं समजलंय. आता sin 3x इंटिग्रेशन बरोबर सांगतोय कोण? ओके. नाईस. सांगा काय? मायनस कॉस 3x डिवाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस सी. म्हणजे जिथे येईल आन्सर मायनस कॉस 3x अपॉन 3 प्लस सी. आता हे तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. आता तुम्हाला समजलं काय करायचं नेमकी. मग मी इथे घेतो कॉस 5x. आता कॉसचं इंटिग्रेशन काय आहे? अरे कॉसचं इंटिग्रेशन काय आहे? व्हेरी नाईस. कॉसचं इंटिग्रेशन काय आहे? प्लस साइन एक्स प्लस सी. मग आता या कॉस 5x चं इंटिग्रेशन पण काय होणार आहे? साइन 5x. अँगल चेंज करायचा नाही. डिवाइड ह्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? अपॉन 5. इथे मी डायरेक्ट लिहिलं. हा 5 कसा आला? 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. समजलंय? समजलंय का? जरा पुढे फॉर्म्युला नंबर 4. फॉर्म्युला नंबर 4 मध्ये इंटिग्रेशन 1 अपॉन ax प्लस b. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी आपण अतिशय व्हेरी आयएमपी म्हणजे जर हा फॉर्म्युला तुमचा पाठ असेल तर कमीत कमी तर 1 अपॉन x कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? लॉग a चा. म्हणून 1 अपॉन x चं इंटिग्रेशन काय येतं? लॉग x प्लस c. मग आता याचं इंटिग्रेशन काय येणार आहे? लॉग करेक्ट 5 ते x दिसतोय ना. x चा पॉवर 1 कधी येणार नाही लॉग 1. फक्त इथे x चा पॉवर 1 असेल तरच लॉग आन्सर येणार. हायेस्ट पॉवर 1 म्हणजे लिनियर 1च पाहिजे फक्त पॉवर तरच आन्सर. आणि ती लॉग x प्लस बी डिवाइड कोण सांगतं काही? व्हेरी नाईस. डेरिव्हेटिव्ह कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? ax प्लस b प्लस c. Hence we get log ax plus b अपॉन ax plus b चा डेरिव्हेटिव्ह वरती घेतलेला आहे डायरेक्ट घेतो इथे. ओके. Hence we get इंटिग्रेशन 1 अपॉन ax plus b x plus b फॉर्म्युला
x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3 चा कॉन्स्टंट आहे 0 इक्वल टू लॉग x प्लस 3 अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही, लिहिलं तरी चालेल. यार आन्सर. पुढे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे त्यातलाच एक प्रॉब्लेम घ्या. 1 अपॉन x प्लस 2 इथे x चा पॉवर 1 म्हणजे लॉग चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लॉग 3x प्लस 2. ओके, जर इथे असं असतं तर फॉर्म्युला 3x स्क्वेअर आला असता तर हा फॉर्म्युला होणार नाही, कारण 1 अपॉन x च पाहिजे फक्त. ओके, अपॉन डेरिव्हेटिव्ह 3x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह प्लस 3. ओके, लॉग 3x प्लस 2 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 पाठ करा प्लस कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. अजिबात अवघड नाहीये जर तुमचे फॉर्म्युले पाठ असेल. 3x प्लस 2 अपॉन 3 प्लस 3. ठीक आहे, समजतंय का? बिना सोडवता असे डायरेक्ट प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात ऑनलाईनला 1 मार्कला, जे तुम्हाला सोडवता आले पाहिजे. आता सिंपल इंटिग्रेशन प्रॉब्लेम बघूया. सिंपल प्रॉब्लेम ऑन सिंपल इंटिग्रेशन and simple example on integration. On integration. ओके, आता यामध्ये एक सिंपल म्हणजे काय, एकदम स्टँडर्ड फॉर्म्युले, काहीतरी फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं थोडं आणि स्टँडर्ड फॉर्म्युले यूज करायचे, जे आपण बघितलेले स्टँडर्ड फॉर्म ते यूज करायचे. तर बघूया पहिला प्रॉब्लेम. इव्हॅल्युएट म्हणजे सोडवा. इव्हॅल्युएट म्हणजे काय, सोडवा. म्हणजे असं येतं इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स डीएक्स. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, इव्हॅल्युएट इंटिग्रेशनचं साइन दिसतंय म्हणजे इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे. इंटिग्रेशनचीच फॉर्म्युला यूज करायचे, कन्फ्युजन करायचं नाही. नाहीतर डेरिव्हेटिव्हच्या इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशनचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सांगितले. डेरिव्हेटिव्ह व्हॉट इज द इंटिग्रेशन? इंटिग्रेशन इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, ते जर एवढं व्यवस्थित अंडरस्टँड केले तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. नेहमी इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम सोडवत असताना लेट आय इक्वल टू, आय म्हणजे काय, आय म्हणजे काय, इंटिग्रल. इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स डीएक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशन मध्ये किती टर्म आहे? 2 टर्म आहे. मध्ये कोणतं साइन आहे? मायनस. ओके, जेव्हा 2 टर्म असतील तेव्हा काय करायचं? सेपरेट करायचे. 2 इंटिग्रेशन सेपरेट घ्यायचे. पहिलं इंटिग्रेशन काय येणार आहे? व्हेरी नाईस, 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याला पहिलं इंटिग्रेशन मध्ये कोणती साइन द्यायची आहे? मायनस इंटिग्रेशन कॉस एक्स डीएक्स. तर विद्यार्थी इथे फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे. 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके, हा कशाचा आहे? साइन इनवर्स एक्स. त्याचा आन्सर साइन इनवर्स एक्स प्लस सी.
आता हे फॉर्म्युले तुम्ही पेपरमध्ये नाही लिहिले तरी चालतं, डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालेल, तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर. इथे तुम्हाला समजण्यासाठी मी ते लिहितोय. कॉस एक्स चं इंटिग्रेशन काय? व्हेरी नाईस, साइन एक्स प्लस सी. ओके, म्हणजेच आपल्या इथे हा जो दिसतोय बरोबर, या इंटिग्रेशनचा आन्सर इथे येईल. ओके, आणि ह्या इंटिग्रेशनचा आन्सर इथे येईल. मध्ये कोणती साइन आहे? मायनस. मग आता ह्या इंटिग्रेशनचा आन्सर काय आहे? इथे येईल साइन इनवर्स एक्स, जे मायनस साइन आलं, आणि कॉस च इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी. ओके, हेन्स वी गेट इक्वल टू साइन इनवर्स एक्स मायनस साइन एक्स प्लस सी. हा हे भेटलं तुमचं फायनल आन्सर. इथे आय इक्वल टू म्हणायचं आणि ते तुमचा प्रॉब्लेम जमेल. जमेल का? ठीक आहे. तुम्हाला एक प्रॉब्लेम तो